हॅलो स्टुडंट्स, आपण गेले 2 लेक्चर्समध्ये डिटर्मिनंट आणि त्याच्याशी रिलेटेड सगळा पार्ट, इंट्रोडक्टरी पार्ट आपण सगळा पाहिलेला होता. आता आपण एक्सरसाइज 4.1 सुरू करतोय. ॲक्च्युअली मी त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट तुम्हाला करायला सांगितलं होतं, पण एखाद दुसरा प्रॉब्लेम त्यातला मी करणार आहे. सेकंड क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 1 त्यातला सेकंड. डी इक्वल्स डिटर्मिनंट ट्वाइस आय 3 4 आणि मायनस आहे. पहिल्यांदा हा प्रॉडक्ट घ्यायचा. तर 2i इंटू आय म्हणजे -2i² मायनस 4 3 12. आता -2i² म्हणजे पुन्हा -1 -12. हे कॉम्प्लेक्स नंबर मधला पार्ट आहे. मायनस इंटू मायनस प्लस 2 -12. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली? d इक्वल्स -10. त्यातला फोर्थ क्वेश्चन बघा. फोर्थ, d equals determinant AHG HPF GFC. हा एक डिटर्मिनंट दिलेला आहे. बघा, d इक्वल्स पहिल्यांदा फर्स्ट एलिमेंट लिहायचा, रो आणि कॉलम सोडून उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट. मग तो डायरेक्ट BC मायनस F² लिहिला तरी चालतो. डिटर्मिनंट BFFC. नेक्स्ट एलिमेंट बाय चेंजिंग द साइन -h इंटू डिटर्मिनंट. रो आणि कॉलम सोडून उरलेले 4 एलिमेंट्स H F G C विथ साइन लास्ट एलिमेंट G. रो आणि कॉलम सोडून उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट H B G F. A into bracket BC minus F² minus H into bracket CH किंवा HC काही चालेल. CH जरा लिहायला कन्व्हिनियंट. CH minus FG GF किंवा FG plus G into bracket HF माइनस BG. ओपन करायचं ब्रॅकेट. ABC माइनस AF² माइनस CH² प्लस FGH प्लस FGH माइनस BG². फाइनल आंसर ABC प्लस ट्वाइस FGH माइनस AF² माइनस BG² माइनस CH². हे तुमच्या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन आहे. ओके. Now question 2 first. पहले क्वेश्चन बघा. Find the value of x if determinant x² minus x plus 1 x plus 1 x plus 1 x plus 1 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला 0 दिली आहे. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ x असं विचारलं. फाइंड व्हॅल्यू ऑफ x. ठीक आहे, डिटर्मिनंट सोडूया. 2/2 ऑर्डर आहे त्याची. हा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट. देयरफॉर x² minus x plus 1 into x plus 1 हा वाला प्रोडक्ट माइनस या दोघांचं प्रोडक्ट x plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर किंवा x plus 1 into x plus 1 तुम्हाला जे पाहिजे ते लिहा इज इक्वल टू 0. या दोन्ही पार्ट्स मधून x plus 1 चं ब्रॅकेट कॉमन काढा. x plus 1 चं ब्रॅकेट कॉमन काढा. ह्यातलं काय काय होतं सगळं? x² minus x plus 1 आणि हे मायनस साइन आहे बरं का, आणि हे उरले बघा हे मायनस साइन. त्याला मायनस साइन देऊन टाका. -x -1 बघा, हा पार्ट कॉमन मध्ये गेला. हे ब्रॅकेट मायनस हे ब्रॅकेट शिल्लक राहिले. मायनस साइन आत गेले की साइन चेंज झाले. बस इज इक्वल टू 0 आहे. देयरफॉर x plus 1 as it is into bracket. आता यात +1 -1 कॅन्सल होतील. x² -x म्हणजे -2x झाले इज इक्वल टू 0. यात देखील x कॉमन मिळेल.
यात देखील x कॉमन मिळेल. तो जर मी x कॉमन काढला, अगदी सुरुवातीला लिहितो मी तो x कॉमन काढलेला, हे आहे तसे x प्लस 1, हे x प्लस 1 आहे तसे, आणि यातले काय शिल्लक राहील समजा, तर x मायनस 2 शिल्लक राहील कॉमन काढल्यानंतर इज इक्वल टू 0 ॲज इट इज. ओके ओके. आता इथे या तीन टर्म्सचा प्रोडक्ट 0 आहे. आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0 और थर्ड टर्म 0. म्हणजे x इक्वल 0 और x प्लस 1 इक्वल 0 और x माइनस 2 इक्वल 0. हे x इक्वल 0 एज इट इज और x इक्वल्स माइनस 1 और x इक्वल्स प्लस 2. हे तीन फायनल आंसर त्याला 0 माइनस 1 और 2. ठीक आहे. नेक्स्ट त्यानंतरचा क्वेश्चन बघायचा आपला सेकंड, त्यातला सेकंड क्वेश्चन, डिटरमिनेंट x माइनस 1 2 डिटरमिनेंट x माइनस 1 2 त्याच्यानंतर ट्वाइस x 1 माइनस 3 3 माइनस 4 5. या डिटरमिनेंटची व्हॅल्यू तुम्हाला 29 दिलेली आहे. या डिटरमिनेंटची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 29 दिलेली. ठीक आहे. आता हा सिम्प्लिफाय करूया. x इंटू पहिला एलिमेंट रो आणि कॉलम सोडून उरलेल्या चौघांचा डिटरमिनेंट 1 माइनस 3 माइनस 4 5. परत सांगतो मी, हा डिटरमिनेंट लिहिण्यापेक्षा हळूहळू ती सवय करा. हा डिटरमिनेंट लिहिण्यापेक्षा डायरेक्ट तो सोडवायचाच. म्हणजे 5 माइनस 4 3 12 हे असं केलं तरी चालतं बरं का. सेकंड एलिमेंट बाय चेंजिंग द साइन उरलेल्या चौघांचा डिटरमिनेंट 5x माइनस 3 3 5. लास्ट एलिमेंट विथ साइन उरलेल्या चौघांचा 5 म्हणजे रो आणि कॉलम सोडून ते चौघ दिसलेच पाहिजे तुम्हाला. 5x 1 3 माइनस 4 याची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, 29 दिलेली. x इंटू ब्रॅकेट 5 1 जा 5 माइनस 4 3 जा 12 माइनस इंटू माइनस प्लस असणार आहे, प्लस 1 इंटू ब्रॅकेट 5 2 जा 10x 5 2 जा 10x माइनस माइनस 9 म्हणजे प्लस 9 प्लस 2 इंटू ब्रॅकेट 4 2 जा माइनस 8x आणि माइनस 3 1 जा 3 इक्वल्स 29. सो x इंटू त्याचा आन्सर किती येणार सांगा, माइनस 7. तर ते माइनस 7x मल्टिप्लिकेशन घेऊन टाका. हे माइनस 7 इंटू x म्हणजे माइनस 7x. 1 न ब्रॅकेट ओपन करा म्हणजे प्लस 10x प्लस 9. माइनस 2 न ब्रॅकेट ओपन करा माइनस 16x माइनस 6 इज इक्वल टू 29. ठीक आहे. आता आपण हे बघा, हे सगळे x आहेत की यांच्याकडे बघूया. माइनस 7 आणि माइनस 16 म्हणजे माइनस 23. माइनस 7 आणि माइनस 16 म्हणजे माइनस 23 आणि त्यात प्लस 10 केले की माइनस 13x. त्यानंतर हे जे की हे प्लस 3 झाले बघा, प्लस 3 आणि RHS 29 ॲज इट इज. प्लस 3 तिकडे नेऊन माइनस करा. देयरफॉर माइनस 13x इक्वल्स 26. माइनस 13 ने डिवाइड करा, x इक्वल्स 26 अपॉन माइनस 13. फाइनल आंसर x इक्वल्स माइनस 2. ओके. Now question number 3. Find the values of x and y if this determinant equals x plus iy. आता या डिटरमिनंट मध्ये तुम्हाला काही टर्म्स अशा आहेत ज्या आय स्क्वेअर आणि त्याच्या वरच्या पॉवर मध्ये, उदाहरणार्थ इथं आणि इथं हे. आपण पहिले काय करूया, क्वेश्चन थोडंसं रिड्यूस करूया. म्हणजे आय क्यूब म्हणजे मायनस आय, त्यासाठी कॉम्प्लेक्स नंबरचा अभ्यास करा. आय क्यूब म्हणजे मायनस आय, आय स्क्वेअर म्हणजे मायनस 1, त्याचा वापर करूया आणि थोडासा क्वेश्चन रिड्यूस करून घेऊ. बघा, डिटरमिनंट 4i ॲज इट इज, आय क्यूब म्हणजे मायनस आय, 2i ॲज इट इज, 1 ॲज इट इज, आय स्क्वेअर म्हणजे मायनस 1 म्हणून मायनस 3 झालेले, 4 5 मायनस 3 आय
डिटर्मिनंट कंप्लीट इक्वल्स x प्लस आय वाय. आता हा डिटर्मिनंट सोडवायचा आपल्याला. बघा 4i इंटू उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट -3 4 -3i by changing the sign i plus i. उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट रो आणि कॉलम सोडा. आता सारखं नाही सांगत बसणार. 1 4 5 आणि i with sign plus 2i into determinant. उरलेले चौघ 1 -3 5 -3 1 -3 5 -3 आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे x plus iy. 4i as it is into bracket -3i plus 12, actually minus 12 plus I into bracket 1 into I म्हणजे I minus 5 4 the 20 2I into bracket minus 3 plus 15 equals x plus iy as it is. पुढे -12i square plus 12 4 the 48i plus I square minus 20i minus 6i plus 30i equals x plus iy. आता i स्क्वेअर मध्ये दोन टर्म आहेत इथं आणि इथं. मग i स्क्वेअर म्हणजे -1 म्हणजे हे झाले 12. हे ॲज इट इज 48i. पुन्हा i स्क्वेअर म्हणजे -1. बाकी सगळे -20i -6i plus 30i equals x plus iy as it is. आता 12 मधून 1 गेले 11. 12 मधून 1 गेले 11. आता बघा हे दोघं मिळून आहेत -26i. इथं शेजारी +30i आहेत. -26 + 30 म्हणजे 4i शिल्लक आहेत. 4i पॉझिटिव्ह 4 आणि हे 48 मिळून झाले 52i इज इक्वल टू x plus iy as it is. हे झाल्यावर एक लाईन लिहायची असते. तुम्हाला आठवतं का बघा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट. सांगा x म्हणजे काय दिसतंय तुम्हाला 11. x इज इक्वल टू 11. I y म्हणजे I चा कोएफिशियंट y. मग I चा कोएफिशियंट 52. y equals 52. हे तुमचं फायनल आन्सर. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 4 असं विचारले फाइंड द मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट डॅश डॅश डॅश. क्वेश्चन नंबर 4 त्याला मायनर्स आणि कोफॅक्टर्स तुम्हाला दोन्ही विचारले. म्हणजे तुम्हाला 9 मायनर्स आणि 9 डिटर्मिनंट्स 9 कोफॅक्टर्स तयार करायचे. एखाद दुसरं मी फक्त राखणार आहे. असे तुम्हाला 9 वेळा करायचे. मी गेल्या 2 मागच्या लेक्चर्स मध्ये यासाठी भरपूर याच्याबद्दल तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. ह्याच्यातलं एक्झाम्पल तुम्ही करायचे. बघा सुरुवातीला मी मायनर काढून घेतो पहिल्यांदा. बघा मायनर ऑफ A11. A11 म्हणजे ही पोझिशन असते A11. त्याला ऍक्च्युली अल्फाबेट आहे कॅपिटल M11. म्हणजे हा एलिमेंट ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहे ते सोडून उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट 2 -1 7 आणि 2 आणि हा डिटर्मिनंट इथं सोडवून ठेवायचा. 2 2 जा 4 -7 म्हणजे ते +7 झाले. 7 + 4 11. हे झालं मायनर ऑफ M1 A11. आता कोफॅक्टर करायचं आपल्याला. कोफॅक्टर ऑफ A11 इक्वल्स काय चेंज करायचं सांगा.
-1 इंटू -1 रेस टू 1 + 1 म्हणजे i + j इंटू डिटर्मिनंट हा 2 - 1 7 2 हाच डिटर्मिनंट लिहायचा, फक्त -1 रेस टू i + j त्याला जोडायचं मागे. आता -1 चा स्क्वेअर म्हणजे +1 येणार आहे, पण या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुमच्याकडे तयारच असते 11, म्हणजे 1 इंटू 11 हा 1 ह्याचा आहे आणि 11 ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे, म्हणजे फायनल आन्सर किती आलं 11. असं मी आता ह्याला वाटलं तर नंबर टाका, ह्याला फर्स्ट सेकंड A12 इथं पण A12 म्हणजे A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 आणि A33 असे 9 वेळा तुम्हाला करायचे, 9 वेळा. आणि मी तुम्हाला एक करून दाखवलेलं आहे, आदलं मधलं सहज एक दाखवून ठेवतोय बघा, ह्या पुढची पोझिशन बघा. हे असं तुम्ही सिक्वेन्स न करायचं, माझ्यासाठी करायचं नाही, मी आदलं मधलं दाखवायला लागलो तुम्हाला. बघा, मायनर ऑफ A32 थर्ड रो सेकंड कॉलम आहे A32 इक्वल्स त्याला M32 म्हणायचं, त्या मायनरला काय म्हणायचं, इथं पण लिहायचं राहिले बरं का माझ्याकडनं, C11 लिहायचं राहिले. आता इथं खाली दाखवतो हा M32 म्हणजे रो आणि कॉलम सोडून उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट, थर्ड रो सेकंड कॉलम सोडून 2 3 1 -1 2 3 1 -1 -2 -3 म्हणजे तो डिटर्मिनंट आला -5. आता कोफॅक्टर ऑफ A32 इक्वल C32 हे बघा, हे इथे लिहायचं राहिलं, इक्वल्स -1 + 2 इंटू डिटर्मिनंट हाच ना 2 3 1 -1. आता मला सांगा -1 ची 5th पॉवर आहे, म्हणजे ते -1च येणार आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू इथे आहे -5 मल्टिप्लिकेशन +5. असे मायनस कोफॅक्टर्स असे तुम्हाला 9 वेळा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, 9 टाइम्स. ठीक, ओके. नाउ क्वेश्चन नंबर 5 काय विचारलं बघा, इव्हॅल्युएट डिटर्मिनंट, काहीतरी नंबर्स दिले तुम्हाला, पुढे विचारले ऑल्सो फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स इन सेकंड रो ऑफ डिटर्मिनंट. सेकंड रो मधले जे एलिमेंट्स आहेत ना, ह्या सगळ्यांचे तुम्हाला मायनर्स आणि कोफॅक्टर्स विचारले आणि मग व्हेरीफाय दॅट असं विचारले आणि खाली काही 2 प्रॉब्लेम दिले तुम्हाला. व्हेरीफाय दॅट 2 क्वेश्चन आहेत A आणि B आणि त्यात तुम्हाला त्यांनी खाली सांगितले की M21 म्हणजे काय किंवा M22 म्हणजे काय, ते आपल्याला माहितीच आहे, ते नोटेशन कशात आहे ते काही सांगायची गरज आवश्यक नसते. वेअर काय म्हणलं बघा त्यांनी, M21 म्हणजे काय तर ते मायनर ऑफ A21 आहे, M22 म्हणजे काय तर मायनर ऑफ A22 आहे, तसेच खाली C21 म्हणजे काय तर कोफॅक्टर्स आहे वगैरे वगैरे असे तुम्हाला त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. पहिला पार्ट काय तर हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करा, म्हणजे याची व्हॅल्यू मिळवणं, हा त्यातला पहिला पार्ट. ठीक आहे, मग आता मी हा डिटर्मिनंट पहिले सोडवून घेतो आणि त्याचा आन्सर कुठेतरी लिहून ठेवतो. बघा आता मात्र मी डायरेक्ट सोडवणार आहे डिटर्मिनंट. 2 इंटू ब्रॅकेट बघा, या चौघांचा डिटर्मिनंट 0 -20 असं जमलं पाहिजे मला. बाय चेंजिंग द साइन +3 इंटू -42 6 7 42 -4 1 4 +5 इंटू ब्रॅकेट 6 5 30 -1 इंटू 0 म्हणजे 0 इक्वल्स. आता मला सांगा 2 इंटू ब्रॅकेट ह्याचा आन्सर किती येणार आहे -20, 3 इंटू ब्रॅकेट ह्याचा आन्सर किती येणार आहे -46 +5 इंटू ब्रॅकेट ह्याचा आन्सर किती येणार आहे 30. हे झाले -40 -6 3 18 4 3 12 38 +5 3 15 म्हणजे 150. आता 150 मधनं 138 गेले म्हणजे 12 राहिले, +12 मधनं 40 गेले म्हणजे आन्सर येणार आहे -28. 40 मधनं 12 गेले -28. म्हणजे तुम्हाला थोडक्यात तुमच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळाली बघा, हे बघा डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू मिळाली 28, साइन मात्र त्याचं काय आहे मायनस आहे. ओके, आता पुढचे प्रश्न बघूया आपण काय काय विचारलंय तुम्हाला. आता याच्या पुढे तुम्हाला विचारलंय ऑल्सो फाइंड
मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट इन सेकंड रो. सेकंड रो मधले जे एलिमेंट्स आहेत ना त्यांचे मायनर्स आणि कोफॅक्टर्स तुम्हाला विचारले. म्हणजे आता सेकंड रो म्हणजे बघा ही रो, ठीक आहे. मग आता आपण पहिले मायनर काढूया. M21 सेकंड रो आहे आणि फर्स्ट कॉलम आहे. ह्याची पोझिशन तुम्हाला त्या पोझिशन पाठ पाहिजे. 1 1 1 2 1 3 2 1 2 2 2 3 3 1 3 2 3 3. M असेल तर M, 1 असेल तर A असेल तर A, C असेल तर C. त्याच्या मायनर आहे म्हणजे M21. रो आणि कॉलम सोडून उरलेला डिटर्मिनंट काय काय सांगा. -3 5 5 आणि -7. आता डिटर्मिनंट सोडवा. 7 3 21 -25 म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -4. M21 मिळाला तुम्हाला. आता कोफॅक्टर काढूया आपण. A21 कोफॅक्टर -1 रेज टू I प्लस j म्हणजे 2 + 1 इंटू डिटर्मिनंट. हाच डिटर्मिनंट ऍक्च्युअली डायरेक्ट व्हॅल्यू घेतली तरी चालेल. डिटर्मिनंट लिहून व्हॅल्यू मिळण्यापेक्षा पण जरा सवय असू दे तुम्हाला. नुसता कोफॅक्टर जर विचारलं तर काय, म्हणून त्यासाठी सवय असू दे. चला -1 चा क्यूब किती आला. -1 इंटू समोर आन्सर किती आहे -4 म्हणजे आन्सर थोडक्यात पॉझिटिव्ह 4. हे झालं आता हा एलिमेंट. आता ह्याच्या बाबतीत बघा. M22 सेकंड रो सेकंड कॉलम डिटर्मिनंट रो आणि कॉलम सोडून 2 5 1 -7 2 5 1 -7. हे लिहायला प्रॅक्टिस लागते. लक्षात ठेवा. तो एलिमेंट बघितला की रो कॉलम सोडून उरलेले चौघ असे पटकन दिसले पाहिजेत. इक्वल्स 7 2 चा -14 -5 1 चा 5 म्हणजे आले -19. आता आपल्याला कोफॅक्टर पाहिजे. -1 रेज टू I प्लस j म्हणजे 2 + 2 इंटू हाच डिटर्मिनंट 2 5 1 -7. आता -1 रेज टू 4 म्हणजे +1 आणि ही व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली -19 म्हणजे पुन्हा C22 मिळाला तुम्हाला -19. आता थर्ड M23 रो आणि कॉलम सोडून चौघांचा डिटर्मिनंट 2 -3 1 5 2 -3 1 5 सेकंड रो 2 -3 1 5 बरोबर. 5 to the 10 -3 म्हणजे +3. आन्सर आला 13. आता आपल्याला C23 पाहिजे. -1 रेज टू 2 + 3 इंटू डिटर्मिनंट हाच आहे कसा लिहायचा. आता -1 ची 5th पॉवर म्हणजे -1 आणि पुढे आन्सर 13 आला तुमचा. म्हणजे कोफॅक्टरचा आन्सर आलं -13. आता तुम्हाला त्यांनी काहीतरी व्हेरीफाय दॅट असं विचारलं बघा. व्हेरीफाय दॅट मध्ये काय विचारलं बघा. त्यातला ए आपल्याला टाकायचा. ए LHS जे प्रूव्ह करायचे त्याची LHS -A21 इंटू M21 प्लस A22 इंटू M22 -A23 इंटू M23. याची व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू ऑफ ए डिटर्मिनंट ए ची एवढी दाखवायची तुम्हाला. याची व्हॅल्यू एवढी प्रूव्ह करा असं सांगितलं. ठीक आहे. इज इक्वल टू बघा मायनस साइन आहे. A21 म्हणजे कोण सांगा. हे बघा हा एलिमेंट A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम इंटू ब्रॅकेट मायनर ऑफ 21 इथं काढलंय बघा आपण. मायनर ऑफ 21 -4 प्लस A22 कोण आहे बघा. A22 0 आहे 0 इंटू ब्रॅकेट M22 कोण आहे बघा. M22 -19 आहे -19 मायनस A23 म्हणजे कोण आहे सांगा. A23 म्हणजे 4 इंटू ब्रॅकेट M23 -13 आहे. हो सॉरी M23 ना +13 आहे +13 सॉरी मायनस नाही +13 आहे. 6 4 24 मायनस इंटू मायनस प्लस हे तर सगळे 0 झाले. 13 4 52 म्हणजे -52. आता बघा 52 मधून 24 मायनस करा आणि मोठ्याचं साइन द्या म्हणजे फायनल आन्सर -28 इज इक्वल टू
व्हॅल्यू ऑफ ए, बघा ए ची व्हॅल्यू आली होती का मगाशी -20 इक्वल्स RHS. आता बी सेम असाच पार्ट आहे, त्याची LHS पहिले लिहून घेऊ आपण. LHS काय दिले बघा, A21 C21, A21 C21, त्यानंतर प्लस A22 C22 प्लस A23 C23 असेल बहुतेक. काय म्हणजे थोडक्यात त्यांनी सेकंड रो ओपन केलाय बघा. सेकंड रो ओपन केलं की सगळीकडे 2 2 2 2 रोच्या जागी सेम पाहिजे. आता कॉलम जागी 1 1 2 2 3 3 येतात. मी तुम्हाला शिकवलंय AC 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 ला. हे सॉल्व्ह करून त्याची व्हॅल्यू तुम्हाला -28 दाखवायची. ठीक आहे बघा. A21 कुठे आहे बघा, A21 हा एलिमेंट आहे 6 इंटू कोफॅक्टर ऑफ 21, हे इथे आहे बघा 4. A22 0 आहे बघा, A22 0 आहे इंटू कोफॅक्टरचा आन्सर आहे -19. C22 इथे आहे बघा -19. त्यानंतर A23 आहे 4 इंटू C23 किती आहे बघा, C23 -13 आहे. सेम 6 4 जा 24, हे 0 झाले. 13 4 जा 52 म्हणजे -50. 24 मधनं 52 मायनस केले की पुन्हा किती आन्सर येणार आहे, -28 इक्वल्स व्हॅल्यू ऑफ ए इक्वल्स RHS. असं आपल्याला काय करायचं, हे व्हेरीफाय करायचं. आलं लक्षात तुम्हाला सगळ्यांना. आता बघा क्वेश्चन नंबर 6 ह्याच्यातच सांगणार आहे मी, करून काय दाखवणार मी, कारण ह्याच्या आधी मी तुम्हाला हा टाईप व्यवस्थित 2दा-3दा शिकवलेला आहे, फार काळजीपूर्वक शिकवलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे यायलाच पाहिजे. हा क्वेश्चन आधी वाचून घ्या. लास्ट क्वेश्चन नंबर 6 बघायला. एक डिटरमिनंट दिलाय तुम्हाला, d इक्वल्स -1 1 2 -2 3 -4, त्याच्यानंतर -3 4 आणि 0 हा डिटरमिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट एक्सपांडिंग अलोंग थर्ड कॉलम असं विचारलं. तुम्हाला थर्ड कॉलमने एक्सपांड करायचं. थर्ड कॉलमने एक्सपांड करायचं असेल तर त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू d इक्वल्स असं लिहायचं. d इक्वल्स हा थर्ड कॉलम ना, हे बघा AC प्लस AC प्लस AC असं 3 झालं. आता थर्ड कॉलम IJ मध्ये I stands for row, J stands for column. मग थर्ड कॉलम पाहिजे ना तुम्हाला. हे बघा थोडंसं साईडला लिहिलं, इथं रो करता जागा ठेवली. थर्ड कॉलम आता अलीकडे असतात ते रोचे नंबर असतात. ते रोचे नेहमीसाठी 1 2 3 सिक्वेन्स आपला ठेवायचा. 1 1 2 2 3 3 आणि बस. आता हे सोडवायचं तुम्हाला कसं माहिती आहे. वाटलं नाही जमत नसेल तर ह्याच्या मागचा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि त्यानुसार या डिटरमिनंटची व्हॅल्यू अलोंग थर्ड कॉलम तुम्हाला ही कॅल्क्युलेट करायची, तुम्हाला जमू शकेल. ओके.